आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी हाती येते। राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा पगार आहे तो एकाच टप्प्यात मिळणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे मार्चच्या महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातील पगारासाठी त्यांना गणेशोत्सवापर्यंत वाट बघावी लागणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या मार्च महिन्यातील वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 2 टप्प्यात देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता। त्यानुसार मार्च महिन्याच्या पगारातील पहिल्या टप्प्यातली रक्कम कर्मचारी आणि अधिकारी यांना मिळाली। मात्र दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अजूनही मिळालेली नाहीये। आता ही रक्कम गणेशोत्सवाच्या वेळी देण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं गेलंय। तर एप्रिल महिन्याचा पगार आहे तो मात्र एकाच टप्प्यात दिला जाणार आहे। यानंतर या तासातली अजून एक महत्त्वाची बातमी, राज्यात कोरोनाचे नवीन 431 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा आता 5659 वर गेलाय। गेल्या 24 तासात कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईत मात्र गेल्या 3 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। गेल्या 24 तासात मुंबईत कोरोनाचे नवे 232 रुग्ण आढळलेले आहेत आणि मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता 3683 वरती गेलाय। तेव्हा राज्यात जिल्हावार आकडेवारी किती आहे कोरोना रुग्णांची सविस्तर एक नजर टाकूयात। दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। मात्र मुंबईसाठी दिलासादायक गोष्ट ही की मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत होती, जो आकडा 400 450 एका दिवसात वाढायचा मुंबईतला, तो आता कमी झालाय आणि 232 ने आकडा वाढलेला आहे। राज्यातले आकडे बघतोय, धुळ्यात 9 रुग्ण आढळलेत, नाशिकमध्ये 105, जळगावात 3, औरंगाबादमध्ये 38, बुलढाण्यात 21, जालन्यात 1, अकोल्यात 21, वाशिममध्ये 1, अमरावतीत 7, वर्ध्यात रुग्ण नाहीत सुदैवाने, नागपूरमध्ये 100, भंडाऱ्यात रुग्ण नाहीत, गोंदियात 1, गडचिरोलीत रुग्ण नाहीत, चंद्रपुरात मात्र 2 झालेत। आता यवतमाळमध्ये 18 आकडा झालाय, नांदेडमध्ये 1 रुग्ण आज खरं तर आढळलाय, हिंगोलीत 1, परभणीत 1, बीडमध्ये 1, नगरमध्ये 29 आकडा झालाय, पुण्यात 753, ठाण्यात 447, पालघर 129, मुंबईत 3683, रायगडमध्ये 51, रत्नागिरीत 8, साताऱ्यात 13, सोलापुरात 25, उस्मानाबादमध्ये 3, लातूरमध्ये 8, सांगलीत 26, मात्र सगळ्यांना डिस्चार्ज मिळालाय, कोल्हापुरात 9, सिंधुदुर्गात 1। तेव्हा एकूण आकडा आहे 5649। आता येऊयात राज्याच्या राजधानीकडे। मुंबईत कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय। मुंबईच्या 7 वॉर्डांमध्ये 200 पेक्षा जास्त रुग्ण आहेत। तेव्हा मुंबईकरांनो, तुम्ही राहताय त्या भागात किती रुग्ण आहेत ते जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट बघूयात। मुंबईत तब्बल 13 वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट, 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण। मुंबईकरांनो सावधान, मुंबईत कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय। मुंबईतल्या 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत, तर 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेले 13 वॉर्ड्स आहेत। वरळी जी साऊथमध्ये सर्वाधिक कहर आहे, इथे आतापर्यंत 480 च्या वर रुग्ण सापडलेत। त्या पाठोपाठ ई वॉर्ड म्हणजे भायखळा परिसरात 350, जी नॉर्थच्या दादर, माहीम, धारावी परिसरात 251 रुग्ण, तर कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या एल वॉर्डमध्ये 240 पेक्षा जास्त रुग्ण सापडलेत। एफ नॉर्थ मधल्या सायन, माटुंगा, वडाळ्यात आणि अंधेरी पश्चिमचा भाग असलेल्या के वेस्ट वॉर्डमध्ये 220 च्या वर रुग्ण सापडलेत। दहिसरचा भाग येणाऱ्या आर उत्तर विभागात सर्वात कमी म्हणजे 20 च्या आसपास रुग्ण आहेत। या सगळ्या भागांमध्ये बरे होणारे रुग्णही आहेत, पण तरी कोरोना वेगानं पसरू लागलाय, हेच ही आकडेवारी सांगतेय। मुंबईकरांनो, कृपया घरीच बसा, काळजी घ्या। कृष्णात पाटीलचा ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई। केंद्रीय पथक आज मुंबईत दाखल झालेलं आहे आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची या पथकानं आज पाहणी केली। कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असलेलं केंद्रीय पथक मुंबईतल्या इतर भागांना देखील भेटी देत आहे। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच राज्यातील डॉक्टर्स देखील यावेळी केंद्रीय पथकासोबत होते।
महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचं थैमान सुरू असलं तरी मुंबईचं एपिसेंटर ठरलेल्या वरळी कोळीवाडा मात्र कोरोना मुक्त होऊ लागलाय। केंद्राच्या पथकानं वरळी कोळीवाडा पॅटर्नचं कौतुक केलं असून याचं इतर ठिकाणी अनुकरण करण्याचा आग्रह धरलाय। नेमकं काय आहे हा वरळी कोळीवाडा पॅटर्न पाहूयात। देशात महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे वरळीत आढळून आले। कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू असले तरी वरळीचा एपिसेंटर ठरलेला कोळीवाडा आता कोरोना मुक्त झालाय। त्यामुळेच केंद्रीय पथकानं वरळी कोळीवाडा मॉडेलचं तोंड भरून कौतुक केलंय। या ठिकाणी राबवण्यात आलेले कंटेनमेंट झोनची धोरणं देशासाठी दिशादर्शक असल्याचं केंद्रीय पथकानं म्हटलंय। जिथं पॉझिटिव्ह रुग्ण मिळेल तो परिसर कंटेनमेंट झोन तयार करून त्याची 100% अंमलबजावणी केली। वरळी कोळीवाडा पूर्ण सीलबंद केला। इमारतीत रुग्ण मिळाल्यास ती सीलबंद केली। लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी प्रत्येक घरापर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यात आल्या। रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील लोकांना थेट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं गेलं। नंतर या सर्वांची कोरोना चाचणी केली गेली। यामधीलच अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आले। तसंच पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेल्या कंटेनमेंट झोनमध्ये फीवर क्लिनिक आणि डॉक्टरांच्या टीम मार्फत घरोघरी जाऊन स्क्रीनिंग केलं जातंय, ज्यामुळे अधिक लक्षणं असलेल्यांची तात्काळ चाचणी केली जाते। सर्वाधिक भर चाचण्यांवरती असून त्यामुळे सर्वाधिक रुग्ण इथून मिळतात। मुंबई महापालिकेतील वरळीतल्या कामाचा झी24 तासनं 5 एप्रिलला ग्राउंड रिपोर्ट दाखवला होता। यात वरळी कोळीवाड्यातील कोरोना विरोधातील लढाई योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगितलं होतं। जी दक्षिण विभागामध्ये गेले काही दिवसांपूर्वी अचानकपणे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते आणि प्रामुख्याने कोळीवाडा असेल, वरळी कोळीवाडा असेल किंवा जिजामाता नगर सारखा परिसर असेल जिथे अतिशय दाट वस्तीचं जागा आहे आणि संपर्काच्याद्वारे कोरोना वाढू शकत होता। हे ज्यावेळी लक्षात आलं तात्काळ महापालिका प्रशासनाने क्वारंटाईन फॅसिलिटीज पोद्दार या ठिकाणी सुरू केल्या आणि लोक ट्रेस करून जवळजवळ आम्ही आता 400 लोक क्वारंटाईन फॅसिलिटी जी पोद्दार इथे तयार केली तिथे शिफ्ट केलेली आहे। यामुळे फर्दर जो स्प्रेड होणार होता तो तात्काळ थांबलेला आहे। महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या दुपटीनं वाढण्याचा दर 6 दिवसांवर गेलाय, तर हाच दर मुंबईत 4 दिवसांवर आहे। मात्र वरळी कोळीवाड्याप्रमाणे इतर कंटेनमेंट झोनमध्ये काम झाल्यास विषाणूची साखळी तोडण्यास मदत होणार आहे। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई। यानंतर कोरोना संदर्भात अजून एक दिलासादायक बातमी। राज्यात तब्बल 789 कोरोना बाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेत आणि घरी देखील गेलेत। आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे। आज 67 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर काल तब्बल 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता। बरे झालेल्यांमध्ये 441 पुरुषांचा आणि 281 महिलांचा समावेश आहे। विशेष म्हणजे 61 वर्षांवरील एकूण 68 रुग्ण कोरोनातून बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत असं देखील टोपेंनी सांगितलं। तर 21 ते 30 या वयोगटातील 160 रुग्ण, 31 ते 50 या वयोगटातले 318 रुग्ण, 51 ते 60 या वयोगटातील 98 रुग्ण पूर्णपणे बरे झालेत। लक्षणीय बाब म्हणजे 91 ते 100 या वयोगटातील एका रुग्णानं देखील कोरोनाला हरवण्यात यश मिळवलंय। वळ्यात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केंद्राकडे केलेली असली तरी या परप्रांतीयांना परत गेल्यानंतर रोजगार कुठे आहे असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केलाय। त्यापेक्षा याच ठिकाणी हळूहळू उद्योग सुरू करून आणि खबरदारी घेऊन त्यांना रोजगार देण्यास प्राधान्य देण्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। ते झी24 तासच्या विशेष मुलाखतीत बोलत होते। महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक हा गोल्डन ट्रायंगल, त्यानंतर नागपूर, औरंगाबाद असे जे विभाग आहेत जिथे परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 6 लाख परप्रांतीय मजूर अडकलेले आहेत, त्यांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष ट्रेन्स सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तुम्ही कसं बघता या मागणीकडे? बघा, मला असं वाटतं की म्हणजे मी काही याच्यात त्यांच्या विधानाचा विरोध करत नाही आहे, पण ही लोक जर आपल्या गावात गेली तर त्यांना गावात रोजगार कुठे आहे? ते शेवटी रोजगार मिळाला नाही म्हणून मुंबईत आले आणि पुण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा रोजगार मिळणं हे महत्वाचं आहे। गावात गेल्यानंतर काय खातील, कुठे राहतील, तर घर असेल त्यांना कदाचित, पण खातील काय हा प्रश्न आहे। त्यामुळे या मजदूरांना गावी पाठवण्यापेक्षा आपल्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू सुरू करणं
आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणं हाच चांगला उपाय आहे. आता विशेषतः MIDC एरिया जे आहे, जसं नागपूरचं उदाहरण आहे की बुटीबोरी आहे, हिंगणा आहे, हे सगळे नागपूरच्या बाहेर आहे. आणि त्यामुळे आता आम्ही असं नागपूर शहरातून फक्त जाण्याकरता परवानगी देण्याबद्दलच्या काही अडचणी आहेत त्या सोडवून हा इंडस्ट्रियल एरिया सुरू केला तर आपोआप त्या ठिकाणी कामं सुरू होतील. आता जसं आमच्या इथे मेट्रोचं काम सुरू आहे तर 4000 मजदूर याच्यावर काम करतात. ते काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरीकडे नॅशनल हायवेचे कामं सुरू होतील. तर यातल्या बऱ्याच मजदूरांना जर इथेच काम मिळालं आणि फॅक्टरीमध्ये जे उद्योजक आहेत किंवा फॅक्टरी मालक आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी विशेषतः राहण्याच्या आणि त्यांच्या खाण्याच्या दोन्ही जबाबदारीकडे लक्ष दिलं आणि कोरोनाच्या दृष्टीने मास्क लावणं, सॅनिटायझरचा उपयोग करणं, 1 मीटर डिस्टन्स मेंटेन करणं, जीवनावश्यक वस्तू त्यांना बरोबर मिळणं, मार्केटमध्ये गर्दी न करणं, हे सांभाळून जर आपण हा व्यवहार केला तर मला असं वाटतं की जसं गोव्यामध्ये आता गोवा करोनामुक्त झाला आहे आणि आताही आपणच टीव्हीवर दाखवलं की बरेच लोक आता हळूहळू दुरुस्त होऊन घरी पण गेले आहेत. मला विश्वास आहे की नजीकच्या काळात आपण या लढाईत विजय होऊ. नितीन गडकरींची हीच संपूर्ण मुलाखत रात्री 8:30 वाजता झी24 वरती आम्ही दाखवणार आहोत, तेव्हा ती बघायला विसरू नका. वळूयात पुढच्या बातमीकडे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला असून आता डॉक्टरांवरती हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. तसंच डॉक्टरांवरती हल्ला केल्यास 6 महिने ते 7 वर्षांची शिक्षा होणार आहे. आरोपींना 1 ते 5 लाखांचा दंडही होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. तसंच यापुढे रुग्णालयाचं नुकसान केल्यास आरोपींकडून दुपटीनं भरपाई वसूल करणार असा इशारा प्रकाश जावडेकरांनी दिला. अब ये होगा कि इस तरह का अपराध ये कॉग्निजेबल भी होगा और नॉन बेलेबल होगा. ये संज्ञान भी लिया जाएगा, संज्ञान योग्य भी होगा और जमानत न मिलने वाला होगा. 30 दिन में इसकी इन्वेस्टिगेशन पूरी होगी. सीनियर इंस्पेक्टर के लेवल पे ही इन्वेस्टिगेशन होगी और 1 साल में फैसला आएगा और सजा भी कड़ी सजा का प्रावधान किया है. 3 महीने से 5 साल सजा हो सकती है अगर इन पर हमले हुए या कोई नुकसान किया और 50,000 से 2 लाख रुपए तक का जुर्माना देना पड़ सकता है. नागपुरात कोरोना संदर्भात सर्वेक्षण करण्यास गेल्यानंतर आशा सेविकांवरती दगडफेक आणि शिवीगाळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आमच्या घरी काय येत आहात असा सवाल या नागरिकांकडून आशा सेविकांना विचारला जातोय आणि त्यांची अडवणूक केली जाते. त्यावरती आशा सेविकांकडून त्यांची समजूत काढण्याचे देखील प्रयत्न झालेले आहेत. केवळ माहितीसाठी सर्वेक्षण होत असल्याचं त्या या नागरिकांना सांगतायत. मात्र अशा घटना टाळायला हव्यात अशी मागणी देखील या आशा सेविकांकडून केली जाते. तो इलाके में थोड़ी कठिनाई आ रही है. हम लोगों से पूछते हैं तो हमें सही जवाब नहीं देते, होने के बावजूद भी नहीं बोलते हैं. उसके बाद में कुछ लोग हमें कॉन्टैक्ट नंबर नहीं बताते हैं. कुछ लोगों को तो पत्थर फेंके हैं ऊपर से और थूके हैं उनके आंख पे. इस प्रकार की उनको कठिनाई आ रही है. फिर भी हम उनका स्वागत करते हैं जिसने ऐसा सलूक किया है. प्लाझ्मा उपचार केल्यानंतर कोरोनाचे 19 रुग्ण दिल्लीत बरे झालेले आहेत. कुठला आहे हा आशेचा नवा किरण, जाणून घेऊया त्या खास वृत्तांतातून. भारताला कोरोना उपचारात मोठं यश. प्लाझ्मा थेरपीमुळे दिल्लीत 19 रुग्ण बरे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी ठरणार आशेचा किरण. दिल्लीमध्ये 19 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. हे सगळे कोरोनाग्रस्त आता ठणठणीत झालेत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा जास्तीत जास्त वापर करता येईल का याचा विचार सुरू आहे. इसके लिए हमने रेड क्रॉस के अपने वॉलंटियर्स को कहा है कि वो जो कोविड से प्रभावित लोग हैं और जो ठीक होकर घर आ गए हैं उनको काउंसलिंग भी करें और उनको मोटिवेट भी करें ताकि वो अपना ब्लड डोनेट करें और उनके प्लाज्मा का इस्तेमाल कोविड के गंभीर हमारे मरीजों के लिए किया जा सके. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी वरदान असल्याचा तज्ञांचा दावा आहे. तसंच व्हेंटिलेटरपेक्षा ही उपचार पद्धती कमी खर्चिक आहे. एक स्टेट में से एक कंप्लेंट आई कि उसमें
कम डिटेक्शन हो रहा है। उनमें जो पॉजिटिव सैंपल्स थे RT-PCR के, उनमें वेरिएशन बहुत ज्यादा है। चांगली प्रतिकार क्षमता आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचे 2-3 आठवड्यानंतर रक्त घेऊन त्यातल्या अँटीबॉडीज वेगळ्या करणे म्हणजेच प्लाझ्मा। हाच प्लाझ्मा रुग्णाच्या शरीरामध्ये घातला जातो। चीनमध्ये आणि अमेरिकेत, इटलीतही या थेरपीचा वापर करण्यात आलाय। प्लाझ्मा थेरपीचे चांगले परिणाम देशात दिसतात। आता ही उपचार पद्धती आणखी वेगाने विकसित कशी करता येईल, सगळ्या रुग्णांसाठी ही थेरपी लागू पडेल का, याबद्दल तातडीने विचार आणि अंमलबजावणी गरजेची आहे। नाशिकहून योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई। बातमी आहे पुण्यातून। लॉकडाऊनमध्ये अनेक गरिबांची उपासमार होतीये। अनेक ठिकाणी सरकारी योजनेतल्या धान्याची अजूनही प्रतीक्षाच सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे रेशनच्या दुकानात गहू तांदूळ याशिवाय काहीच मिळत नाही। म्हणजे पोळी आणि भात आहे, पण त्याच्याबरोबर खायचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। गोर गरिबांना सरसकट धान्य कधी मिळणार? राज्य आणि केंद्रात ताळमेळ साधला जाणार का? गरिबांनी फक्त गहू आणि तांदूळच खायचा का? झी 24 तासनं गेल्या शनिवारी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत। या संदर्भात राज्य सरकार नियमांवर बोट ठेवतंय, तर केंद्र सरकार फक्त तांदूळ देऊन हात वर करतंय। आता एप्रिल महिन्याचा कोटा वाटून गेलाय, त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय। असं असलं तरी पुन्हा फक्त गहू आणि तांदूळच मिळणार आहे। अशा परिस्थितीत किमान यावेळी तरी डाळ आणि तेल मिळावं अशी अपेक्षा आहे। गहू आणि तांदळाबरोबर जर तेलाचं 1 किलोचं पॅकेट आणि जर डाळ जर देता आली असती तर त्या लोकांना जीवनावश्यक वस्तू म्हणून त्यांना ते सोयीचं झालं असतं। आणि आमच्या भीमशाही संघटनेच्या माध्यमातून, झी 24 तासच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की हातावर पोट असलेल्या मोलमजूर, बांधकाम मजूर, गोरगरिबांच्यासाठी धान्याच्या सोबतच आता मुबलक धान्य जरी उपलब्ध असलं तरी काही ठिकाणी त्याचा तुटवडा आहे, ते वेळेत उपलब्ध झालं पाहिजे। सरकारी स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित होणाऱ्या धान्याबाबत सुसूत्रता नाही। या संदर्भात सरकारकडून करण्यात येणारे दावे फसवे असल्याचा आरोप मनसेनं केलाय। या सरकारने अंत्योदय आणि अन्न सुरक्षा एवढ्याच मंडळींना फक्त सामान दिलं, बाकीचं कुणालाही सामान आजपर्यंत दिलेलं नाही। मे पासून ते देणार असं म्हणतायत, पण काय देणार आहे याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही। अजून सुद्धा आमचं म्हणणं हेच आहे की सरकार आज सुद्धा खोटंच बोलतंय। 1 मे नंतर तुम्हाला या सगळ्याचा अनुभव येईल। जागतिक महामारी ओढवली असताना देशात कुणीही भुकेले राहू नये याची जबाबदारी सरकारची आहे। केवळ गोदामं भरलेली असल्याचा दावा करून चालणार नाही। इथं कुणाला चमचमीत खायला मिळावं अशी अजिबात अपेक्षा नाहीये। फक्त जगण्यासाठी आवश्यक असलेले घटक रोजच्या जेवणातून मिळावेत एवढीच अपेक्षा आहे। मात्र त्या बाबतीत देखील जर एकमेकांकडे बोटं दाखवली जात असतील तर ते आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल। व्हिडिओ नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। आणि याचसोबत प्राईम टाइम 24 तासमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रोखठोक मुलाखत बघत रहा झी 24 तास।